नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, लवकरच तिसऱ्या शिवसेनेचा जन्म होणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे। शिंदे गटात मोठी उलथापालथ सुरू असून तब्बल 38 आमदार आणि 5 खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येते। उदय सामंत यांनी तर संपूर्ण शिंदे गट हायजॅक केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोमात आहेत। आजकाल एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर दिसणारा ताणतणावही या घडामोडींशी जोडला जातोय। नगरसेवक फोडाफोडीनंतर तर शिंदेच्या शाखाप्रमुखालाच ठाण्यात भाजप नेत्यांनी मारहाण केल्याची घटना घडली। दिघे साहेब तर म्हणत असतील, कुठे आहे रे एकनाथ, झोपला की काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे की शिंदे यांच्या शिवसेनेतून तिसरी शिवसेना उभी राहणार का, की मग शिंदे गटातील आमदार आणि मंत्री शिंदेंना सोडून थेट भाजपात जाणार का? राजकारणाचा थर्मोमीटर झपाट्याने गरम होतोय मित्रांनो, आणि पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या सत्तेच्या खेळात भारी नाट्य घडू शकतं। आजची बातमी थोडी गंभीर, थोडी विचित्र, पण नक्की ऐकण्यासारखी आहे। भारतीय जनता पार्टीचा पुढचा अजेंडा नेमका काय असणार आहे, एकनाथ शिंदेंचं पुढे काय होणार आहे, आणि उदय सामंत जे शिंदेंचे खास खंदे आणि जुने कार्यकर्ते आहेत, ते शिंदे सेनेत कोणता नवा खेळ उभा करणार, हे सगळं समजून घेण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, मगच तुम्हाला संपूर्ण चित्र लक्षात येईल। गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुम्ही ज्या बातम्या ऐकतात, वाचताय आणि बघत आहात, त्या 100% खऱ्या आहेत की केवळ अंदाज आहे हे वेळच ठरवेल। पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय जनता पक्ष हा साधा सुद्धा पक्ष नाही। त्यांची खेळी, त्यांची रणनीती आणि त्यांच्या चाल समजायला वेळ लागतो, पण जेव्हा ते काही ठरवतात तेव्हा संपूर्ण राज्याचं राजकारणच हलून जातं। साम दाम दंड भेद या 4 आधारांवर राजकारण करण्याची अगदी नवी कोरी पद्धत भाजपाने सध्या राजकीय बाजारपेठेत आणली आहे। आणि हो, आता याला बाजारपेठ म्हणावंच लागणार आहे, कारण आजकाल एखाद्या व्यक्तीला आपल्या पक्षात खेचण्यासाठी ते प्रेम, आपुलकी, माणुसकी किंवा तुझ्याशिवाय माझं अडतंय अशा भावना वापरत नाहीत। त्यांचा स्टाईलच वेगळा आहे, अगदी थेट, सरळ आणि राजकीय दृष्ट्या कठोर आहे। इतर पक्षांना फोडायचं असेल किंवा कुणाला आपल्या गोटात आणायचं असेल तर त्यांच्याकडे एक जबरदस्त फंडा असतो। ज्याला खेचायचा आहे त्यांनी जुनी कुंडली, जुने व्हिडिओ, जुने इंटरव्ह्यू, जुन्या बातम्या सगळं खोदून काढतात। त्यातून त्या व्यक्तीची सगळ्यात कुमकुवत जागा शोधली जाते आणि त्या कुमकुवत जागेवर दाब ठेवून योग्य वेळी योग्य खेळी करून त्यांना आपल्या बाजूला झुकवायची कला भाजपाने कमालीची आत्मसात केली आहे। राजकारणात खेळ म्हणतात तो हाच आहे। गेली कित्येक वर्षे भाजपकडे प्रत्येकाची कुंडली राखून ठेवण्याची खास पद्धत आहे। कोण कुठे, कधी, काय बोललं, कोणत्या प्रकरणात नाव आलं, कोणती कुमकुवत जागा आहे, सगळं त्यांच्या संग्रही व्यवस्थित नोंदलेलं असतं। आता जरा आठवा मित्रांनो, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते ते दिवस, त्यांचे ते जोरदार टीव्ही डिबेट आणि ती आग पकड, ती प्रखर टीका, सगळं आठवतंय ना? पण सत्ता हातात आल्यावर चित्र पूर्णपणे बदलतं, कारण आता त्यांना टीव्हीवर आरडाओरडा करण्याची गरजच राहत नाही। संपूर्ण सरकारी यंत्रणा त्यांच्या ताब्यातच असते, त्यामुळे फायली शोधायला वेळ लागत नाही, कोणत्या भूतकाळात काय दडलंय ते काढायला अडचण येत नाही, आणि ज्यांची कुंडली उघडायची आहे त्यांची माहिती त्यांना लगेच हाती लागते। म्हणूनच एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की राजकारणात सर्वात मोठी शक्ती म्हणजे माहिती। ज्याच्या हातात माहिती असते त्याच्या हातातच संपूर्ण खेळ असतो। मित्रांनो, एकनाथ शिंदेंची ज्या पद्धतीने आयात म्हणजे भाजपात एंट्री करवण्यात आली ते पद्धत नेमकी हीच होती। त्यांच्या भूतकाळातील केले उपद्रव, प्रकरण, उद्योग याची प्रत्येक माहिती भाजपाकडे आधीपासूनच होती। हीच त्यांची सर्वात मजबूत पकड होती आणि याच आधारावर शिंदेंना आपल्या गोटात ओढण्यात आलं। हे सगळं ठीक आहे, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, एकनाथ शिंदेंची गरज भाजपाला आता का उरलेली नाही, त्यांची भूमिका का संपली आहे, हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत आहे। भाजपाचं लक्ष 2019 पासूनच स्वबळावर सत्ता घेण्याचं आहे, ते त्यांनी उघडपणे सांगितलं सुद्धा आहे। पण स्वबळावर सत्ता येण्याआधीच त्यांनी स्पष्ट रणनीती म्हणजे महाराष्ट्रातील आपल्या सर्व मुख्य विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवणे, ही गोष्ट ते सार्वजनिकरित्या जाहीरही करताना दिसतात। म्हणूनच आता खेळ बदललाय मित्रांनो, ज्यांची गरज होती त्यांच्या खांद्यावरून तोफ चालवण्यापुरती ती भूमिका संपताच भाजपाचं समीकरणही बदललेलं दिसतं आहे। असं संपवायचं आहे की ते पुन्हा कधीच उभे राहू नयेत, भाजपाची हीच मूळ रणनीती आहे। त्यांच्या मते मूळ शिवसेना तर आता जवळपास संपल्यात जमा आहे। उद्धव ठाकरे यांचे पंख कापल्याचा आनंद सध्या भाजपात ठिकठिकाणी दिसतोय, पण आता त्यांना दुसरी भीती सतावत आहे, भविष्यात एकनाथ शिंदे पुन्हा त्यांच्या विरोधात उभे राहू नयेत। म्हणूनच शिंदेंचे पाय कापण्यासाठी त्यांची तयारी आता जलद गतीने सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येत आहेत। कोकणात, मुंबईत आणि इतर ठिकाणी सुद्धा शिंदे सेनेच्या नेत्यांना शिंदेपासून दूर करण्याचा, फोडण्याचा, वेगळं करण्याचा मोठा परिक्रम भाजपपासून सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। संपूर्ण खेळ आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे। आता तर परिस्थिती अशी आहे की शिंदे सेनेचे खंदे कार्यकर्ते मानले जाणारे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यापासूनच नवा खेळ सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय। एकीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिंदे सेनेतील नेत्यांना फोडत असल्याची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट
घेतात. ही बातमी आपण सर्वांनी ऐकली सुद्धा, वाचली सुद्धा आणि पाहिली सुद्धा आहे. आणि दुसरीकडे तेच शिंदेचे खासम खास समजले जाणारे उदय सामंत हेच रवींद्र चव्हाण यांच्या कौतुकाचे गोड शब्द बोलताना दिसतात. यामुळेच कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं आहे. उदय सामंत हे शिंदे सेनेत अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे आता एक नवा प्रश्न समोर आलाय. शिंदेचे उर्वरित सोबती सामंतांबरोबर जातील का आणि सामंत सुद्धा शिंदे सेनेतून बाहेर पडण्याची मोठी हालचाल सुरू होते का, अशा चर्चांना जोरदार महाराष्ट्रभर प्रचंड वाढलेला आहे. आणि हे चित्र शिंदेच्या भविष्यासाठी मोठा इशारा मानलं जाते. आपणही हे ऐकलंच असेल. त्यामुळे आता तिसऱ्या शिवसेनेचा जन्म होतोय की काय, असं अगदी हास्यास्पद आणि वास्तवाशी जवळचं चित्र महाराष्ट्रात तयार होताना दिसत आहे. आणि याचा अचूक अंदाज येतो या गोष्टीवरून की आजकाल प्रत्येकालाच मोठं पद हवं असतं मित्रांनो. ग्रामीण भागात गेलात तर हा प्रकार सर्वात जास्त दिसतो. तिथूनच या प्रवृत्तीचा सुरुवात स्पष्टपणे दिसतो. सरपंचाला वाटतं मी 5 वर्ष काम केलं, आता पंचायत समितीकडे जावं. पंचायत समितीतले नेता म्हणतो मला थेट जिल्हा परिषद गाठायची आहे. जिल्हा परिषदेतले काही जण म्हणतात अरे सरपंच पद सोडून थेट आमदार झालं पाहिजे. आणि आमदारकीची 5 वर्ष कशी संपतात, तोच आमदाराला वाटतं आता मी खासदार झालो पाहिजे, नाहीतर थेट मुख्यमंत्रीच झालो पाहिजे. प्रत्येकाला वरचं पद हवं असतं मित्रांनो. हीच महत्वाकांक्षा आता शिवसेनेतही दिसून येत आहे. आणि त्यातूनच तिसरी शिवसेना उभी राहणार का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात झपाट्याने फिरतोय. इतकी महत्वाकांक्षा आणि आसक्ती वाढली आहे की अशा वेळी आजूबाजूला अगदी विचित्र वातावरण तयार होते. आता तर चर्चा सुरू झाल्यात की एकनाथ शिंदेंना सोडून उदय सामंत तिसरी शिवसेना उभी करतील का, किंवा थेट भाजपात प्रवेश करतील का, किंवा थेट भाजपात प्रवेश करून मुख्यमंत्री पदाची लालच त्यांना दिली जाईल का. अगदी असं वेड्यासारखं वाटणारं पण वास्तवाशी जोडलेलं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकीय बाजारपेठेत उभं राहिलेलं आहे. होय, मी मुद्दाम बाजारपेठ म्हणतो मित्रांनो, कारण आता खरोखरच तसं चाललेलं आहे. आणखीन काही काळ गेल्यावर इतर पक्ष कायमचे संपवण्यासाठी कदाचित दर 1-1 वर्षांनी वेगवेगळ्यांना मुख्यमंत्री पद देण्याचं कारस्थानही आपण पाहू शकतो. महाराष्ट्राचं राजकारण इतकं सडलेलं आणि गोंधळलेलं वाटू लागलेलं आहे. हे सर्व जरी ऐकायला हास्यास्पद, विचित्र किंवा अविश्वसनीय वाटत असलं तरी एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, भारतीय जनता पक्षाच्या काळात पुढे काय होईल आणि काय बिलकुल होणार नाही हे कोणीच ठाम सांगू शकणार नाही. कारण भारतीय जनता पक्ष हा आपल्या देशातील एकमेव पक्ष आहे जो 5ही वर्ष सतत निवडणुकीच्या तयारीत असतो. त्यांची रणनीती, त्यांची यंत्रणा आणि त्यांची मानसिकता सर्व काही 24 तास निवडणुकीभोवतीच फिरतं. गेली 10-11 वर्ष आपण पाहिलेलंच आहे. सतत निवडणुका, सतत प्रचार, सतत मोहिमा. त्यामुळेच त्यांनाही कदाचित या निवडणुका चक्रांचा कंटाळा आलेला असेल. म्हणूनच पुढे निवडणुकाच होऊ नयेत असा विचारही त्यांच्या मनात बाळगला असेल. आणि त्यांच्या दृष्टीने यात काहीच गैर नाही मित्रांनो, कारण त्यांचं भाकीतच असं आहे की विरोधी पक्ष नकोत ना महाराष्ट्रात ना भारतात. त्यांची कल्पना ही आहे की देशाच्या 4ही दिशांना फक्त भाजपच असावा. आणि हे त्यांनी एकदा म्हटलं असेल तर त्याला प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद, संसाधनं आणि योजना ती त्यांच्याकडे नक्कीच आहे मित्रांनो. म्हणूनच येणाऱ्या काळात भाजप आपल्याला कोणतेही दिवस दाखवेल, काय बदल करेल आणि देशाच्या राजकीय रचनेला कसं रूप देईल हे कोणीच निश्चित सांगू शकत नाही. भविष्यातलं राजकारण किती विचित्र, किती कठोर आणि एकतर्फी होऊ शकतं याची चाहूल आजपासूनच लागत आहे. मंडळी, तुम्हाला एकच सांगायचं आहे, राजकारण म्हणजे फक्त सत्ता, पद, रणनीती आणि फोडाफोडीची इतकंच नाही. यामागे सामान्य माणसांचे स्वप्न असतात, त्यांचा विश्वास असतो, त्यांची आशा असते. आज महाराष्ट्राच्या राजकारणात जी वावटळ उठली आहे आणि त्या वावटळीत सर्वात जास्त तुटतंय ते जनतेचं मन. नेते बदलतात, गट फुटतात, नवीन गट तयार होतात, पण तुटते ती आपली लोकशाहीवरील श्रद्धा. आपण ज्या राजकीय खेळांकडे पाहतोय त्या खेळामध्ये सर्वात मोठं बळी जाते ते सामान्य लोकांचं भविष्य. उद्या कोण मुख्यमंत्री होणार, कोण तिसरी शिवसेना काढणार, कोण कोणाला फोडणार, याने सामान्य जनतेचे विजेचे बिल कमी होणार नाहीत ना, रोजगार वाढणार नाही ना, शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. म्हणूनच एकदाच मनापासून एक गोष्ट म्हणावी लागेल, या सगळ्या सत्तेच्या खेळात जनताच खरी सत्ता आहे. हे राजकारणी लोकांनी जितक्या लवकर समजून घेतलं तितकं महाराष्ट्राचं भविष्य सुरक्षित होईल. कारण शेवटी सत्ता येते, सत्ता जाते, गट फुटतात आणि जुळतात, पण महाराष्ट्र मात्र कायम उभा असतो ते आपल्यामुळे. म्हणूनच मनापासून आशा करूया मित्रांनो की या राजकीय वादळातही एखाद्या दिवशी आपण स्थिर आणि स्वच्छ, पारदर्शक राजकारणाची सकाळ पाहूया. तोपर्यंत जागृत रहा, प्रश्न विचारा आणि सत्याला साथ द्या मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.